आम्ही मागील 3 वर्षापासून ज्ञानसूर्य बौद्धिक संस्था नागपूर आणि करुणासागर बौद्धिक संस्था यामार्फत मागील 3 वर्षापासून आम्ही 14 एप्रिल बाबासाहेब आंबेडकर यांच्या निगडीत आम्ही प्रोग्राम घेत असतो। यामध्ये चित्रकला, त्याच्यानंतर कवी संमेलन, त्याच्यानंतर स्पोर्ट्ससाठी मॅरेथॉन, त्याच्यासाठी जे चित्रकार असतात त्याच्याकरता चित्रकला स्पर्धा, अशा विविध प्रकारच्या आम्ही स्पर्धा घेत असतो आणि मागील 3 वर्षापासून हे आम्ही कार्य करीत आहे। आणि सगळ्यांना सगळ्या जसं स्पोर्ट्स आहे, त्याच्यानंतर साहित्यिक लोक आहेत, कवी लोक आहेत, सगळ्यांना याच्याद्वारे चान्स भेटावा अशी आमची इच्छा असते आणि मागील 3 वर्षापासून हे करीत आहोत आणि तुमचा साथ राहिला तर आम्ही याला कंटिन्यू करत राहू। धन्यवाद। धन्यवाद विश्रामजी, कवींचा आणि यांचा आपल्याला सहकार्य मिळेलच, सर्वांना मिळेल। आणि यापेक्षा एक संविधान गीत गाण्यासाठी फार अतिशय छोटेसे कडवे म्हणायचे नंदिनी बागडे यांना विनंती करतो, त्यांनी संविधान गीत करायचं। सर्वप्रथम सगळ्यांना जय हिंद। मी आईकडे आली आहे, माझं सासर हिंगणघाट आहे। मी तुमच्या समोर एक संविधान गीत सादर करीत आहे। 2 वर्ष 11 महिने 18 दिवस किती सोसल विमान पावाच्या तुकड्यावर काढील दिस तरी थकला ना तो महान साधरमाची बुद्ध धर्माचं मिळालं वरदान हरपून भान जीवाचं करून रान लिहिलं संविधान हरपून भान जीवाचं करून रान लिहिलं संविधान हो कुणाशी मिळाली ना साथ साथ आजवर झाला हो अघात अघात पुस्तका सवे काढली रात दिव्याखाली झोपली माझी जात डोळ्याचे पाणी सांगते वाणी थोरते योगदान हरपून भान जीवास करून रान लिहिलं संविधान हरपून भान जीवास करून रान लिहिलं संविधान हो कुणाचे दुःख कुणा कळते कळते भीमा विना माताळ मळते दुःखाच्या अग्नीमध्ये जळते ऐकताच रक्त सळसळते रमानी भवली बंधनाला करुणी बुद्ध वंदनाला भीमाची वाट किती पाहिली गेले होते भीम परदेशाला त्या अनुयायांना घाई घाईने करुणी मतदान हरपून भान जीवास करून रान लिहिलं संविधान हरपून भान जीवास करून रान लिहिलं संविधान 2 वर्ष 11 महिने 18 दिवस किती सोसल विमान पावाच्या तुकड्यावर काढील दिस तरी थकलं ना तो महान साधरमाची बुद्ध धर्माचं मिळालं वरदान हरपून भान जीवास